गुड मॉर्निंग. आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 125 आणि सकाळी सकाळी इथं गॅस चेंज करायचं काम चालू आहे, सिलेंडर. आणि मी तर पटकन स्वयंपाक करून आम्ही जाणार आहोत आज काशी विश्वनाथ टेम्पलच्या दर्शनाला. आम्ही काशीमध्ये आहोत सध्या, वाराणसीमध्ये. तर आम्ही मंदिराच्या जवळ जाण्यासाठी गेलो, पण एवढी मोठी गाडी आहे आणि एवढे ट्रॅफिक जाम झाली आमच्या गाडीमुळे आणि पार्किंग तर नाहीच आहे तिथे. आता परत आम्ही मंदिरापासून 2-3 किलोमीटर लांब चाललोय. आणि जर कोणाला यायचं असेल इकडे वाराणसीला तर गाडी लांबच लावायची आणि रिक्षाने किंवा टांगे वगैरे असतात सायकलचे वगैरे, तर त्या गाड्यांनी तुम्ही मंदिराकडे यायचं. तर आता लांब येऊन परत रिक्षा केली आणि आता चाललोय मंदिराकडे. तर काशी विश्वनाथ टेम्पल हे शिवाचं मंदिर आहे आणि शिवालाही हे स्थान सोडू वाटत नाही, म्हणून असं म्हणतात की येथे जर मरण आलं तर मोक्ष प्राप्त होतो. तर आणि ह्या मंदिराचं अजून एक आपलं वैशिष्ट्य आहे की मराठा साम्राज्यातल्या ज्या अहिल्याबाई होळकर यांनी ह्या मंदिराची पुन्हा स्थापना केली होती, कारण परकीय आक्रमणामध्ये हे मंदिर खूप वेळा उद्ध्वस्त केलं गेलं. औरंगजेबाने पण हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला होता. तर वाराणसीमध्ये जर तुम्ही येणार असाल तर नक्कीच इथलं फूड, जे स्ट्रीट फूड आहे ते ट्राय करा. इथे भरपूर गोष्टी आहेत. एक ही जी लस्सी देतात ती रबडी त्याच्यामध्ये टाकून, त्यानंतर एक स्प्रिंग रोल होते ते खाल्ले आम्ही. त्यानंतर पुढे जाऊन परत आम्ही जे काय म्हणतो त्याला मलईयो, हा पदार्थ मलई हे जे खातायत आता, हा पण एक फेमस पदार्थ आहे. व्हॅनिला आईस्क्रीम होती का सेम तशी टेस्ट लागली मला त्याची. आणि आम्ही परत चालत चालत मंदिराकडे गेलो. आम्हाला माहीतच नाही मंदिर येऊन गेलो. आम्ही खूप पुढे जाऊन परत रिटर्न आलो. जवळपास 1-1.5 किलोमीटर आम्ही चालतच राहिलो होतो, आजी की गरज नसताना, माहीत नसताना. त्यानंतर मग आम्ही गंगा आरती केली जी, आणि आरतीचं समोरून दर्शन पाहिजे असेल तर तुम्ही बोट करू शकता. बोटचे चार्जेस सगळ्या गोष्टी मी युट्यूबला सांगणार आहे. आणि गंगा आरती वगैरे झाली. आणि हो, मी वाराणसीचा पूर्ण डिटेल व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे. आणि अजून दुसरी गोष्ट की मी वाराणसीमध्ये स्ट्रीट फूड हे खूप खाण्यासारखं होतं. वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ट्राय केल्या. तर त्या सगळ्या गोष्टी, कोणतं स्ट्रीट फूड फेमस आहे, वेगवेगळ्या खायच्या ज्या गोष्टी होत्या ते आम्ही ट्राय केलं. तर त्या सगळ्या गोष्टी मी युट्यूबच्या मोठ्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. तर माझ्या प्लीज युट्यूब चॅनलला भेट द्या. खूप जास्त थकलो आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत आत्ता. तर आता नेक्स्ट चाललोय प्रयागराजला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.